नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण विमलेश्वर महादेवाची अगदी यथासांग पूजा केली, सदावर्त झाले आणि रेवासागर अगदी न्याहाळून निरखून आपण पाहिला. आता दुपारची वेळ झालेली आहे, तर बसल्या बसल्या थोडीशी श्रवण भक्ती करूया. विमलेश्वराची अजून एक आख्यायिका प्रचलित आहे, ती आपण बसल्या बसल्या ऐकूया. कृष्णपुत्र प्रद्युम्नला ज्ञानप्राप्ती कशी झाली हे मार्कंडेय ऋषी पांडवांना सांगू लागले. शंभरासूर नावाचा देवतांना अवजड झालेला असा एक राक्षस होता. पार्वती मातेचा त्याला वर होता, त्यामुळे त्रिलोकात त्याने अगदी हाहाकार माजवलेला होता. त्याला कोणाच्याही हातून मरण येणे शक्य नव्हते. फक्त कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न याच्या हातूनच त्याला मृत्यू येणार होता. आणि त्याला जेव्हापासून कळाले होते की श्रीकृष्णाच्या मुलापासून आपल्याला भय आहे, तेव्हा त्याला मारल्याशिवाय आपण अमर होणार नाही, म्हणून त्याने रुक्मिणीपुत्र प्रद्युम्नला मायावी शक्तीने चोरले आणि आकाश मार्गाने घेऊन जात असताना तेथे शस्त्राने त्या नवजात शिशूला मारावे असे त्याने ठरवले. परंतु तेवढ्यात त्या ठिकाणी नारद प्रकट झाले आणि नारद त्यास म्हणाले की हे दानवश्रेष्ठा, थांब, तू काय करतोस? तू तर एवढा शूर पराक्रमी त्रिलोक विजेता आहे, हे असे करणे तुला शोभत नाही. तेव्हा नारदांना त्याने नमस्कार केला आणि म्हणाला की देवर्षी, याच्या हातूनच माझा मृत्यू लिहिलेला आहे आणि जर मी याला नष्ट केले तर मी अमर होईल. परंतु नारदांनी त्यावेळेस त्याला म्हटले की मला हे माहिती आहे, पण अशा बलहीन आणि नवजात शिशूशी हत्या करणं हे ब्रह्महत्येचं पातक तुझ्या मागे लागेल. आणि त्यातून वाचण्यासाठी, शत्रूचा परिहार होण्यासाठी तुला एक उपाय सांगतो. तू नीट बघ, खाली समुद्र आहे. या समुद्रामध्ये पुष्कळ मगर, मासे, जलचर प्राणी आहेत. या बालकाला येथून तू सोडले तर ते जलचर त्याला क्षणात भक्ष्य बनवतील. त्यामुळे तुझा शत्रूही मारला जाईल आणि तुला पापही लागणार नाही. नारदांनी सांगितलेला हा उपाय ऐकून त्याला आनंद झाला आणि त्याने ते बालक समुद्रात फेकून दिले. नेमके ते एका देवमाशाने गिळले आणि तोच देवमासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. बलसंपन्न आणि मोठ्या आकाराचा तो मासा असल्यामुळे तो शंभरासुराला भेट म्हणून देण्यात आला. तो मासा पाकशाळेत पाठवला गेला. पाकशाळेत स्वयंपाक करण्याचे काम भानामती नावाची एक अपत्यहीन राक्षस कुलात जन्मलेली स्त्री करत होती. तिने तो मासा कापला. त्यात तिला हे दिव्य बालक मिळाले. ती अपत्यहीन असल्याने अचानक अशा बालकाचा लाभ झालेला पाहून तिला खूप आनंद झाला. तिच्या स्तनामधून दिव्य दुधाच्या धारा स्त्रवू लागल्या. तिने बाळाला पोटभर दुग्धपान करवले. काही दिवसांनी देवर्षी नारद आणि देवी रती त्या ठिकाणी आले. त्यांनी भानामतीला तिच्या पूर्व आयुष्याचे स्मरण करून दिले की पूर्वीच्या जन्मी ती पद्मिनी नावाची एक अप्सरा होती. तेव्हा भगवान महाविष्णूंचे मोठे तप तिने केले होते आणि त्यामधून तिला दुर्लभ नावाची मायावी रसायनी विद्या तिने मागून घेतली होती. कृपावत्सल नारायणांनी ती अमोघ शक्ती तिला दिली आणि त्या शक्तीचा कोठेतरी प्रात्यक्षिक करून त्यातला खरे खोटेपणा पाहण्यासाठी ती सदानंद ऋषींच्या आश्रमात गेली. ऋषी ध्यानासाठी बाहेर गेले होते. त्यावेळेस नदीवर त्यांनी जाताना पाळण्यात 2 मुले झोपवलेली होती. आश्रमात कोणी नाही हे पाहून हिने मायावी व रसायनी विद्येचा प्रयोग केला आणि त्यांना 21 वर्षाचे तरुण बनवले. काही वेळाने ऋषी ज्यावेळेस आले तेव्हा सगळा प्रकार पाहिल्यावर त्यांनी रागाने तिला शाप दिला की तू सुखाचा नाश केला आहेस. त्या निष्पाप बालकांना कामप्रवृत्त केले, म्हणून मी तुला शाप देतो की तुला पुत्रसुख कधीही मिळणार नाही. आणि कालचक्राचा तू अपमान केला, शक्तीचा दुरुपयोग केला, म्हणून तू राक्षस कुळात जन्म घेशील आणि तुला कुठलीही विद्या कधीच आठवणार नाही. आणि मग भानामती, या मुलांच्या मागे शंभरासूर लागला आहे, याचे रक्षण करणे हे तुझे काम आहे, हे नारदांनी तिला सांगितले. उद्याच्या भागामध्ये पाहूया भानामती त्या मुलाला शंभरासुरापासून कशी वाचवते ते. नर्मदे हर.